हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सुरुवात झालेली आहे. इथं मी कणिक मळून घेतलेली आहे. बघा आता कणिक ही पूर्ण मळून झालेली आहे. थोडा वेळ भिजत ठेवणार आहे. आणि इकडं बघू शकता डब्यासाठी मी श्रीनिवासला पोहे केलेले होते सकाळी. आणि आता राहिला प्रश्न म्हणजे भाजीचा. तर प्रत्येक घरात असंच होतं, प्रत्येक वेळेला असंच होतं की आपण चपाती भाकरी लगेचच करून टाकतो आणि भाजीच काय करावी हेच लक्षात येत नाही. तर तुमच्यासोबत पण असंच होतं का? हे कमेंट करून नक्की सांगा मला. तर मी इथे बघू शकता सगळ्या चपात्या ज्या आहेत तर त्या करून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत मी विचार केला की भाजी काय करावी. त्याच्यानंतर मला इथे सापडलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा. तर ह्या 100 रोगांवरती म्हणजे गुणकारी असा शेवगा असतो म्हणतात. तर इथं मी आता शेवग्याची भाजी करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे कांदे घेतलेले आहेत. तर उन्हाळा आला म्हटलं की कांद्याची चटणी तर ही असतेच. तर आणि आमच्या मराठवाड्यात, महाराष्ट्रात इकडं तर मराठवाड्यात तर बऱ्यापैकी कांद्याची चटणी उन्हाळ्यात तर भरपूर खाल्ली जाते. तुमच्याकडे पण खातात का हे नक्की मध्ये सांगा. आणि भाजीचं तुमच्यासोबतही असंच होतं का हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.